दीड महिन्यानंतर एवढं फुललेलं दिसतंय मार्केट. त्याच्याकडे गर्दी बघा किती आहे. तुम्हाला पाहिजे तेवढ्या भाकरी मिळतील, ताजे पैसे. हा पाला मासा अजून आहे मार्केटमध्ये. मोठे मोठे मासे तुम्हाला कधी पण मिळतील. बापरे बघा सगळे मोठे मोठे मासे आहेत. दिसले इकडे शाहरुख. जसं टाइम पुढे जातोय गर्दी बघा कशी वाढत चालली. एकदम फ्रेश सुरमई आहे. अजून मार्केट सुरू होते तोपर्यंत बोंबील संपल्यास गर्दीच तेवढी आहे. तुम्हाला एखादा पीस लावूनच मिळेल. कसं असे बांगडे मिळतात ताजे ताजे. फडफडतोय काळा मासा. बुधवार शुक्रवार आणि रविवारी तुम्हाला इकडे दिसतील. त्यामुळे आज जरा आता फिश मार्केटला गर्दी असण्याची शक्यता आहे. हाय नमस्कार, मी अशोक. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबांनो फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता आम्ही आहे काळवा फिश मार्केटच्या इथे. आणि कालच आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे. म्हणजे आता श्रावण महिना पण संपलेला आहे आणि गणपती सण पण संपलेला आहे. आणि त्यानंतरचा आजचा आहे बुधवार. आणि आज ॲक्च्युली ऑफिशियल सुट्टी पण आहे सर्वांना. म्हणजे गव्हर्नमेंट म्हणजे बँक्स वगैरे सर्व बंद आहेत आज. आणि त्यामुळे आज जरा आता फिश मार्केटला गर्दी असण्याची शक्यता आहे जास्त. कारण गणपती पण गेले त्यामुळे बरेच लोक असणार आहेत मार्केटला. आणि आता आपण आलो तर आपल्या कळव्यातलं फिश मार्केटला. आता पोचलो आहे कळवा फिश मार्केटच्या इकडे. आपल्या पुढेच आहे कळवाचं फिश मार्केट. आणि आपल्याला पण थोडे मासे बघायचे आहेत कारण बुधवार आहे, आपला खाण्याचा वार आहे. हे बघा असे मच्छी उतरत आहेत ते तुम्हाला गाडीने बघा फिश उतरत आहेत सर्व. आणि लोकांची गर्दी तर दिसते बघा. लगबग दिसते मार्केटमध्ये जास्त. जी 1-1.5 महिने मिस केली होती ना ती लगबग दिसते. आणि मार्केटच्या बाहेर इकडे बघा हे अशा मस्त गावठी भाज्या घेऊन बसलेले असं अशा काही. कसं आहे ते कारला? हे बघा 20 रुपये पाव किलो. आणि भेंडी बघा 50 रुपये अर्धा किलो. काकडी आहे. काकडी कशी दिलीस? काकडी बघा 20 रुपये पाव किलो. बघा अशा ह्या गावठी भाज्या कुठनं आले? हे बघा बदलापूरवरनं येतात या. आणि या त्यांच्या सर्व रानातल्या भाज्या आहेत. हे बघा सर्व. बघा अशीच इकडे या ताई पण बसले. वांगी कशी येतो? कशी कशी? बघा 50 रुपये अर्धा किलो वांगी आहे. आणि दोडका आळू वगैरे सर्व मिळेल तुम्हाला. आणि शेवग्याची भाजी पण आहे बघा तिकडे. माठ आहे. माठ कसं देते जुडी? 30 रुपये. 20 रुपये जुडी. हा तुमच्या रानातला आहे का? रानातला आहे का? कुठनं आलेत? बघा सर्व बदलापूरचेच आहेत. बदलापूरवरनं आलेले. आणि इथे येऊन आपल्या दर बुधवार शुक्रवार आणि रविवारी तुम्हाला इकडे दिसतील हे गावठी भाज्या विकताना. चवळी कशी म्हणाले? बघा 30 रुपये जोडी चवळीची. आणि हे बरोबर आपले बघा कळवा मच्छी मार्केट. आणि अजून फिश येत आहेत. हे बघा इकडे खेकडे आलेत. खेकडे खेकडे कसे देतात? 500ला किती? 6 10. हे बघा साईज नाही. हे बघा हे खेकडे 500 रुपयाला हे 10 खेकडे मिळतील तुम्हाला. खेकडे यायला लागले. आणि या ताईंकडे मिळतात मस्त मस्त मोठे खेकडे. कसे खेकडे दिले? हो 500 700. बघा यांच्याकडे काळे मासे आहेत नदीतले. हे बघा जिवंत काळे मासे. हे बघा इकडे. कसा वाटा लावलाय? 100 रुपयाला किती? 5-6 मासे येतील काळे मासे 100 रुपयाला. हे बघा हे नदीतले गोड्या पाण्याचे मासे. आणि हे बरोबर मार्केटच्या बाहेरच बसतात ताई. बुधवार शुक्रवार रविवार 3 दिवस. वारा खायचा वार स्पेशल. आणि इकडे बघा खेकडे मोठे मोठे 700 रुपयाला 3 खेकडे ना. आणि बघा इकडे कोळंबी आहे. आणि ही नदीतलीच आहे ना खाडीची. कशा वाट्या दिल्या? बघा 100 रुपये वाटा आहे. आणि हे बघा या मावशी पण इकडे बरोबर मार्केटच्या बाहेर. हे मार्केट आहे मार्केटच्या बाहेर वाराला. आणि बळे पण आहे. बळे कसे दिले? हा बघा 100 रुपयाला वाटा आहे. एक 4-5 बळे आहे त्याच्यामध्ये. 100 रुपयाचा वाटा आहे. आणि बघा असे मस्त मस्त मासे मिळतील तुम्हाला. हे बघा हा काटेरी मासा आहे. आणि हा निवटे आहे ना? हां ओके. बघा ही फेमस मच्छी आहे. आणि वाटा लावला आहे 100 रुपये वाटा ना. बघा काटेरीचा पण घ्या. ह्याचा घ्या 100 रुपये वाटा. बघा फडफडतोय काळा मासा. ताटात यायला फडफडतोय बनवून. हे गेटच्या इकडे लेफ्ट साईडला तुम्हाला हे मटनवाले पण दिसतील. बघा इकडे मटनवाले. आणि आता मासे येत आहेत अजून मस्तपैकी. आणि बघा ह्या सुरुवातीलाच ताई आहेत आपल्या
बघा यांच्याकडे मासे आहेत आणि वाव मस्त लावले. ही पिवळीच आहे ना? कशी आज किलो आहे? हां हे बघा 200 रुपये वाटा एवढा पीस. तेच वाटा पीस आपला हा 200 रुपयाला बघा एवढा मिळेल तुम्हाला. आणि आज बोंबिलचा वाटा कसा आहे? बघा 200 रुपयाला. हे बघा 100 रुपये वाटा आहे. 5-6 बोंबील आहे त्याच्यामध्ये. आणि ही गोळ कापली आहे ना? कशी गोळ किलो आज? किलो नाही 300 रुपये स्लाइस. हे बघा 300 रुपये स्लाइस. म्हणजे सगळं स्लाइसवरच आहे. स्लाइसवरच आहे सर्व. हे बघा सुरुवातीलाच. आणि इकडे सिस्टम चांगली आहे. पेटीएम वगैरे आहे. टेन्शन नाही. कॅश नसेल तरी तुम्ही घेऊ शकता. आणि आज सुरमईचा हे कशी पीस? बघा 700 रुपयाला ही सुरमई आहे. आणि हे बांगडे 200 रुपये ना? बघा 200 रुपयाला 5 बांगडे. हे बघा 100 रुपयाला 5 आणि ही साईज 200 रुपयाला 5. हे खापी कसे आहेत? 200 रुपयाला हे 5 पूर्ण. हे बघा 200 रुपयाला हे 5 खापी मिळतील. मोठे मोठे खापी होते. हे खापी पापलेटसारखेच दिसतात पण हे खापी आहेत. कोळंबीचा वाटा बघा 200 रुपयाला कोळंबीचा वाटा आहे. आणि मांदेलीचा वाटा 100 रुपये ना? 50 रुपये. स्वस्त आहे. 50 रुपये मांदेलीचा वाटा. आणि बघा इकडे बांगडे आहेत मस्तपैकी कापून मिळतात. ताजे बांगडे. या ताईंकडे कसं असे बांगडे मिळतात ताजे दिसतात तुम्हाला बघा. आणि हे बांगडे कसे दिले ताई? 200ला 5. बघा 200 रुपयाला 5 बांगडे. साईज बघा घेऊन. आणि इकडे बघा इकडे तांबूशी आहे 1500 रुपयाची अख्खी आहे. आणि वाट्यावर पण मिळेल तुम्हाला. वाट्यावर 300 रुपयाचा वाटा मिळतो म्हणजे एक पीस. आणि अख्खी घेतली तर 1500 रुपयाची तांबूशी. आणि इकडे बघा मस्त कोळंबी सोलून मिळते. विकत नाही. कशी सोलते का? 20 रुपये किलो. बघा 20 रुपये किलोने इथे कोळंबी तुम्हाला सोलून पण मिळेल. बघा कुठली पण कोळंबी घेऊन या 20 रुपये किलो. आणि आज गर्दी बघा मार्केटमध्ये. काल गणपती विसर्जन झालेलं आहे गणपती बाप्पांचं. तर गणपती सण संपलेला आहे. आणि आज लगेच दुसऱ्या दिवशी गर्दी बघा किती आहे. आणि इकडे पण बघा इथे कोळंबी सोलतात आहेत. आणि बघा इथे तुम्हाला मिळतील मोठे मोठे मासे. कोळंबी कशी किलो आहे ताई आज? बघा 500 रुपये किलो कोळंबी आहे. आणि ही फार्मची आहे ती 600 रुपये किलो आहे. बघा दिसते का मोठी साईज. ही 600 रुपये किलो ही फार्मची आहे. साईज बघा किती. आणि आज कलेट कसे किलो आहेत मग? 800 रुपयाला एक. बघा पीसवरती आहे पण 800 रुपयाला एक. करा बघा खापरी पापलेट कलेट. हा जवळजवळ 600 ग्रॅमच्या आसपास असतो. 600 ते 700 ग्रॅमच्या. आणि हा बघा हा 600 रुपयाला आहे. 500ला देणार तुम्हाला. हा 700. ओके हा बघा 500 रुपयापर्यंत येईन तुम्हाला. आणि 700 रुपयापर्यंत येईल. आणि बघा हे पापलेट आहेत 3 आहेत. 500 रुपयाचे 3 पापलेट आहेत. 4 करून देतील ताई. बघा इकडे आलात मार्केटमध्ये बघा या ताईंकडे तुम्हाला एखादा पीस लावूनच मिळेल. जे रेट सांगतात ना त्याच्यावर तुम्हाला एखादा पीस लावूनच मिळेल. आणि बोंबील किलोवरच आहेत ना ताई आज? कसे किलो? बघा 200 रुपये किलो. बघा बोंबील 200 रुपये किलो. संपले बघा. अजून मार्केट सुरू होतं तोपर्यंत बोंबील संपले. आज गर्दीच तेवढी आहे. सुरमई कशी? बघा 800 रुपये 700 रुपये 500 रुपये. आणि ही 700 ते 800 ग्रॅमची सुरमई आहे. आणि आज 800 रुपयाला हा रेट आहे आज. हा बघा हा 600 रुपयाला आहे रावस. आणि हा 500 रुपयाला रावस. हा थोडी मोठी साईज आहे 600 रुपये. आणि हा 500 रुपये रावस. बघा 700 किलोवरती नाही सगळं पीसवरती आहे इकडे तुम्हाला. तुम्हाला पाहिजे ते मिळेल पीसवरती. आणि इकडे सौंदाळे आहेत ताईंकडे. बघा कसे सौंदाळे? बघा 400 रुपये किलो सौंदाळे या ताईंकडे. आणि मस्तपैकी कापतात ती वाम पिवळी वाम. ही 200 रुपयाची ना? बघा 300 रुपयाची तुकडी आहे. बघा ही कापली पिवळ्या वामची. आणि कोळंबी ही वाली ना? बघा ही 500 रुपये किलो कोळंबी आहे. आणि पापलेटचा वाटा कसा लावला तर? 500 रुपयाला 3 पापलेट आहेत बघा इकडे. आणि मासे भरपूर आलेत. श्रावण संपला आहे. गणपती पण संपलेत. आणि बोंबील किलोवर ना? कसे कसे किलो? बघा 300 रुपये किलो बोंबील आहे तिकडे. 300 रुपये किलो. आणि घोळ कापली आहे का? कसे काय घोळ? बघा 300 रुपये तुकडा घोळचा.
आणि हे सर्व तुकड्यावरच आहे, किलोवर नाही. आणि मुशी पण पीसवर आहे ना. बघा एवढी मुशी तुम्हाला 200 रुपयाला एक मिळेल. बघा मुशी सगळेच मासे आलेत मार्केटमध्ये. आणि हा इथं मस्त बोंबील कापतोय. आणि हलवा हा बघा फक्त 300 रुपये हलवा. हलवा स्वस्त आहे एकदम मार्केटमध्ये. साईज बघा केवढी आहे, 300 रुपयाला हलवा. आणि बघताय या ताईंकडे सगळेच मासे आहेत, नाही असं काय नाही आहे. सुरमई पण आहे. सुरमई कशी आहे आज? हे बघा 500 रुपयाला ही सुरमई आहे. साईज बघा केवढी आहे, 500 रुपये. आणि हे सर्व नगावरती आहे. फक्त बोंबील तुम्हाला किलोवरती मिळतील आणि कोळंबी. आणि सौंदाळे पण 400 रुपये किलोने होते. इकडे आपले बोंबील मस्तपैकी साफ करून मिळतात. बघा ह्या दादाकडे तुम्हाला सर्व मासे किलोवर मिळतील. बघा सुरमई बघा किती एकदम फ्रेश सुरमई आहे. कशी किलो दादा? कशी किलो? 700 रुपये किलो. बघा सुरमई 700 रुपये किलो. आणि इकडे कोळंबी बांगडे. बांगडे कसे किलो जातात? बघा 300 रुपये किलो. साईज बघा बांगड्याची, 300 रुपये किलो. डायरेक्ट 500 आणि 400 रुपयाने देतात नगावरती. किलोवरती घेते तर 700 रुपये किलो. बाकी मोठे मोठे हलवे पण आहेत. पापलेट पण आहे. पापलेट किलोवर आहे की नगावर आहे दादा? बघा ही पापलेटाची साईज बघा 500 रुपयाला 4. कोणते पण घ्या, 4 पापलेटे मिळतील 500 रुपयाला. आणि हलवा आज किलो कसा? बघा 700 रुपये किलो हलवा. सुरमई हलवा 700 रुपये किलो. आणि सुरमई बघा किती फ्रेश निघाली आहे ती. समजतं आपल्याला कॉफिंग केल्यावर. जेव्हा पीस पडतो ना तेव्हाच कळतं मास नाही निघत म्हणजे एकदम फ्रेश आहे. आणि जसं टाईम पुढे जातोय गर्दी बघा कशी वाढत चालली. आज तुफान गर्दी आहे मार्केटला. एक तर सुट्टी आहे आज, बँक हॉलिडे आहे, स्कूलला सुट्टी आहे. त्यामुळे बघा इकडे गर्दी वाढत चालली आहे. आणि इकडे बघा इकडे आलात तर बघा दादा तिकडे साफ करताय. आणि यांच्याकडे नेहमी मोठे मोठे मासे असतात, बारके मासे मिळणारच नाहीत. आज मच्छी नाही तरी पण कमी आहे आज. आणि करकरा कसा किलो आहे आज? पीसवरती आहे. आणि तो आपला 1000ची पूर्ण. बघा ही गोळ आहे 1000 रुपयाची. बघा एकदम फ्रेश गोळ 1000 रुपयाची. आणि करकर आहे 500 रुपये पीस. बघा पीसवरती आहे 300 रुपयाला एक, 600 रुपयाला 2 हलवा. साईज बघा हलवा. कोळंबी 500 रुपये किलो. हे ताईंकडे वाट्यावरती आहे समुद्राची कोळंबी. हा वाटा कसा? 200 रुपये ना. कोळंबीचा वाटा 200 रुपये. छान छान छोटे छोटे रावस पण आहेत. बांगडा वाट्यावरच ना. 200ला 3. पण बांगडे मोठे आहेत. 200 रुपयाला 3 बांगडे आहेत. पण बांगड्याची साईज बघा तेवढी मोठे बांगडे. मला वाटतं 1.25 किलो बसतील ना 3 बांगडेच. एवढे बसतील बघा. 250 रुपयाला 4 बांगडे करून दिलेले त्या ताईंनी. आतमध्ये आला तर इकडे चिकन शॉप पण आहे तुम्हाला मच्छी मार्केटच्या बाजूलाच. हे बघा इकडे वहाब चिकन शॉप. हा बघा ते शाहरुख बसले. चिकन शॉप कधी पण या वहाब चिकन शॉपमध्ये चिकन घ्या. पण आज आपल्याला काही चिकन घ्यायचं नाही. आज आपला वेगळा प्लॅन आहे. आज आपल्याला चिकन नाही घ्यायचं. फक्त आता मच्छी मार्केटमध्ये दिसतो इकडे शाहरुख बसला. सुरमई कशी किलो आहे? 1200 रुपये. बघा मोठी सुरमई आहे. पीस मिळतील तुम्हाला किलोमध्ये 1200 रुपये. हा 500ला 3 तुकड्या देते. बघा त्या इकडे 500 रुपयाला 3 तुकड्या मिळतील तुम्हाला किंवा 1200 रुपये किलो. जशी घ्याल तशाने. पापलेट बघा कटिंग होते. हा कसा वाटा दिला पापलेटचा? बघा ही 500 रुपयाला 3 आहे. 3 आहेत आणि 500 रुपयाला 2 आहेत. ही थोडी वेगळी खापरी टाईपची आहेत. ही खापरी पापलेट आहेत ना. आणि ही आपली नेहमीची सिल्वरवाली व्हाईट. इकडे बघा मस्त खेकडे आहेत. कशा आहे खेकड्यांचं? आहे 400 रुपयाला. किती आहेत त्याच्यात? 7 पीस असते. हे बघा 7-8 खेकडे आहे त्याच्यामध्ये. अशी पिशवी बांधूनच येते. ही 400 रुपयाला. ही बघा आणि वळवळत आहेत खेकडे.
600ला 3. बघा 600 रुपयाला 3 पापलेटा 600ला 2. आणि 600ला 2. ही मोठी 500. बघा इकडे सफेद टोळ पण दिसते मार्केट. कशी ही सफेद टोळ? ती 250ची आहे, ती 200ची आहे. हे बघा ही 250 रुपयाला आहे अख्खी टोळ आणि ही 200 रुपयाची आहे. हा सफेद टोळ आहे. इकडे मासे बरेच आहेत आणि एकदम बारक्या बारक्या सुरमई दिसतात. कसे देते ही? या 500ला 3 आहे, ते 500ला 4 आहे. हे बघा 500 रुपयाला 3, 500 रुपयाला 4 बारक्या बारक्या सुरमई आहे. आणि या मावशीकडे बघा केवढे मोठे मोठे. मोठी मोठी जायची बघा ही बघा. हा काय गोळ आहे ना. हे तांबूस आहे, करकर आहे, हे फुल आहे, रावस आहे, ही गोल आवाज आहे. बापरे बघा सगळे मोठे मोठे मासे आहेत. कधी पण या. ही जिताडी आहे. जिताडे कशी जिताडे आज? जिताडी तुम्ही 500ला. किलो देते की तुकडीवर देते? सगळं तुकडीवर. हां. बघा सगळं तुकडीवर आहे. रावसाची गाबोली पण हे बघा रावसाची गाबोळी कशी? दोन्ही 800 रुपयाची आहे. हे बघा रावसाची गाबोळी केवढी आहे बघा. किलोभर असेल ही. दोन्ही मिळून 800 रुपयाची. आणि मासे बघा केवढे मोठे मोठे. 600ला देते मावशी. आणि इकडे मला मेन म्हणजे या मार्केटमध्ये लेपा मासा दिसत नव्हता, तू इकडे दिसलाय. कसा आहे लेपाचा वाटा? 100 रुपये. बघा 100 रुपये. ओके मोठ्या लेपा असतील तर 200 रुपयाला आणि छोट्या लेपा जे बघा हे 100 रुपयाला वाटायला. मोठ्या मोठ्या लेपा पण आहे त्या बघा या मावशींकडे. आणि समुद्री खेकडे पण दिसत आहेत. हा वाटा कसा 100 ना? बघा 200 रुपयाला समुद्री खेकड्यांचा वाटा आहे. 4 ते 5 खेकडे त्याच्यामध्ये समुद्री खेकडे. बघा इकडे पुढे आलात ना आतमधल्या साईडला जरासे तर मोठे मोठे मासे दिसतात बघा इकडे सर्व मोठे मोठे मासे. जरा आतमध्ये या. आणि सगळं 500 रुपये पीस ना? 500 300. बघा आता 500 रुपये पीस मिळेल. 500 रुपये पीस. एवढा किती मिळतो 500 रुपयाचा? हां एवढं. हे बघा एवढा पीस मिळेल तुम्हाला 500 रुपयाचा. ही 600, ही 500, ही 1300, 600 आणि ही 500 सुरमई. ही 1600. 1600. अरे बापरे. हे बघा ही 1600 आहे. तरी अंदाजे 1.5 किलोच्या आसपासची सुरमई आहे ही. 1600 रुपयाला. ही बघा केवढी मोठी सुरमई आहे. हे बघा हे 3500 रुपये खापरी पापलेटची जोडी आहे. आणि 2.5 किलो पापलेट बसलेली 3500 रुपयाची पापलेट आहे बघा ही जोडी. आणि 1.5 किलोपर्यंत ना? बघा 1.5 किलोपर्यंतची पापलेट आहे. साईज बघा केवढी मोठी आहे. खायला तेवढीच मजा जेवढी मोठी पापलेट आहे. आणि ही बघा मावशी काय नाव म्हणाली? सुवर्णा मावशी. ही बघा इकडे मार्केटमध्ये आलात का कळव्याच्या फिश मार्केटमध्ये तर हे बघा इकडे सुरुवात आहे. आणि इकडून जरा पुढे आला की उजवीकडे या. हे बघा सुवर्णा मावशी इकडे. आणि यांच्याकडे असे मोठे मोठे मासे तुम्हाला कधी पण मिळतील. फक्त बुधवार शुक्रवार आणि रविवार रोज असते. सोमवारी पण बंद नाही. बघा ही मावशी रोज बसते म्हणजे टेन्शन नाही. काळा मार्केटमध्ये या कधीही मच्छी या. मी आपलं म्हटलं खायच्या वाराला पण कधीही या. आणि बघा इकडे आपल्याला मार्केटमध्ये करली पण दिसलं. कशी करली हो? हे बघा 600 रुपयाला करली आहे. आणि इकडे बघा हा पाला मासा अजून आहे मार्केटमध्ये. कसा आहे पाला? हे बघा 700 रुपयाला पाला आहे. थोडा स्वस्त झाला आहे पण बघा पाला मासा आहे अजून. आणि असा काळा काळा हलवा ना भारी दिसतोय. हलवा अख्खा कसा? बघा 1000 रुपयाचा हलवा आहे हा. आणि हलवा बघा केवढा मोठा हलवा कटिंग होतोय. आणि कसा दिला तो हलवा ताई? बघा 900 रुपयाला हलवा. एवढा मोठा आहे बघा. तो मला वाटतं 1.25 किलो 1.25 किलो तेवढ्या साईजचा आहे तो हलवा. आणि हे बघा एकदम फ्रेश हलवा बघा. बघा हलवा. बघा सुवर्णा मावशी बिंदास रोखोक सांगते एकदम. हलवा ताजाच मिळणार. ताजे पैसे एकदम ATM मधनं काढून आणायचे आणि द्यायचे. इकडे सुरमई बघा एवढी मोठी 2000 रुपये किलो. केवढी मोठी साईज आहे बघा सुरमईची. 2000 रुपये किलो. बाकी इकडे पण मोठे मोठे मासे आहेत बघा. एवढे मोठे मोठे मासे. शिवल्यांचा वाटा कसा लावलाय? बघा 200 रुपये वाटा आहे शिवल्यांचा. शिवले पण आहे. बाकी मग आपले गोळ जिताडी वगैरे सर्व मासे आहेत इकडे. तांबोशी पण सगळे हे पीसवर मिळतील तुम्हाला 500-300 रुपये पीस असं करून. आणि इकडे बघा केवढी मोठी मुशी आहे. डायरेक्ट 1000 रुपयाला साईज बघा केवढी आहे मुशीची. आणि मग बारकी कशी आहे? 400ला 3. 400ला 3 ही अख्खी 1000 रुपयाला मुशी. आणि गर्दी बघा किती आज मार्केटमध्ये.
आज फुललं आहे मार्केट बऱ्याच दिवसांनी. आणि मच्छी वगैरे घेऊन तुम्ही झालात तर बाहेर आलात तर इथे भाकरी पण मिळतात. कशी भाकरी ते? हे बघा 17 रुपयाला भाकरी आहे. तांदळाची भाकरी. ज्वारी पण आहे. ज्वारीची पण 17च. ज्वारीची 20 रुपये, नाचणीची 20 रुपये आणि तांदळाची मिळेल तुम्हाला 17 रुपये. आणि कधी या वारांच्या दिवशी तुम्हाला इथे भाकरी मिळणार, बुधवार, शुक्रवार, रविवार. त्यामुळे भाकरी करायचं टेन्शन नाही. फक्त मस्तपैकी मच्छी फ्राय करा, कालवण बनवा आणि खावा. आणि आज ते आणले नाही का मच्छीचा याचा चिकनचा रस्सा वगैरे? 11:30 येतो. ताई नाव काय तुमचं? सविता. नंबर सांगा ना, कोणाला भाकरीची ऑर्डर द्यायची असेल तर. 7715905180. बघा ताईंनी नंबर सांगितला आहे. तुम्हाला जर भाकरींची ऑर्डर द्यायची असेल तर आदल्या दिवशी द्या. तुम्हाला पाहिजे तेवढ्या भाकरी मिळतील. थोडाफार डिस्काउंट मिळेल जास्त भाकरी असतील तर. कमी भाकरीत अपेक्षा करू नका. 17 रुपयानेच मिळतील. भाकलं बघा 400 रुपयाला. 4 आहेत नाही की 3च आहेत? 3च आहे ते बघा. 400 रुपये 350ला देते. आणि हिच्याकडे गर्दी बघा मावशीकडे. मार्केटच्या बरोबर बाहेर बसली आहे. इकडे मटनवाले आहेत बाजूला मार्केटच्या बाहेर. आणि त्याच्या बरोबर बाहेर ही मावशी बसते. हिच्याकडे गर्दी बघा किती आहे. कोळंबी घ्यायला, तुम्हाला माकलं घ्यायला, बळे पण आहेत. गर्दी आहे. शिंगाडे आहेत. बरेच मासे आहेत मावशीकडे बघा. खेकडे पण आहेत. फुल गर्दी आहे. हे बघा 100 रुपयाचा वाटा आहे बघा कोळंबीचा. आणि या 50 रुपयाचा. हे बळ्यांचा काय 50 रुपये वाटा? 100 रुपये बघा. बळ्यांचा मासा 100 रुपये. तर ठीक आहे मित्रांनो, असं आपलं हे कळव्याचं फिश मार्केट एक्सप्लोर करून झालेलं आहे. आणि छानपैकी बघितलं तुम्ही की कसे कुठले कुठले मासे आहेत या मार्केटमध्ये ते. आणि सगळे मासे आलेत. आणि गर्दी तर तुफान आहे मार्केटमध्ये. म्हणजे लोकांची तुटून पडले आहेत माशांवरती म्हणा किंवा चिकन मटनवरती पण म्हणा. आणि फुल गर्दी आहे. 1.5 महिन्यानंतर एवढं फुललेलं दिसतं आहे मार्केट, कळवा फिश मार्केट. कारण आराम होता 1.5 महिने. श्रावण महिना होता, गणपती होते. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा कळवा मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.